श्री स्वामी समर्थ. घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी स्वामी समर्थाचे उपाय आणि तोडगे. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होते. घरांमधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात. घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत. यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. घरातील दोषमुक्त होऊन मनशांती मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील. चला तर मग हा उपाय कोणता आहे? स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही. शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा. नंबर 2. 2 अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा. नंबर 3. आपल्या घरातील समस्यांसाठी, चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा. नंबर 4. शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा. नंबर 5. जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा. नंबर 6. अगरबत्ती संपेपर्यंत जप करा. नंबर 7. जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका. नंबर 8. हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा. नंबर 9. हे उपाय 21 दिवस नियमितपणे करा. नंबर 10. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. नंबर 11. तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता. नंबर 12. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.